जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा एक डॉक्युमेंट. आता हे एक कागदपत्र शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेसाठी लागणार. संपूर्ण बातमी जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण बातमी कळेल. काय आहे संपूर्ण माहिती, तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. संपूर्ण बातमी याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत अनेक दिवसापासून कोणत्याही योजनेसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट लागू लागलं. आधार सदस्य बँकेमध्ये पैसे मिळतात, पण आता हे राज्य सरकारनं असेल किंवा केंद्र सरकारने एक महत्त्वाची एक अग्री स्टॉक म्हणून एक महत्त्वाची योजना काढली. त्यामार्फत फार्मर आयडी ही अनेक शेतकरी बांधवांनी काढली. तर यासाठीच एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. प्रधानमंत्री किसान योजनेपासून नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, यासाठी लागणारं महत्त्वाचं आता डॉक्युमेंट म्हणजे आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर झालं, त्यापैकी शेतकऱ्यांना हेक्टरी जी मदत मिळाली त्यासाठी EKYC करण्याची गरज नव्हती. त्यासाठी काय लागू लागलं तर फार्मर आयडी हा महत्त्वाचा लागू लागला. तर त्यासाठीच मित्रांनो तुम्हाला आता फार्मर आयडी हा काढून ठेवायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी काढते वेळेस जी पावती दिली ती सुद्धा सांभाळून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जे काही कामही भेटेल ते फार्मर आयडी तुम्हाला महाडीबीटी या वेबसाईटला सुद्धा लागत असते. अर्ज करताना सुद्धा लागत आहे, लॉग इन करताना सुद्धा लागत आहे. म्हणजे ती किती महत्त्वाची आहे तुम्हाला कळलं असेल. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा पीक विमा योजनेच्या लाभासाठी उपयुक्त ठरत आहे. कृषी अनुदान यासाठी सुद्धा आपल्याला ही फार्मर आयडी लागत आहे. हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. हे आपण योग्य आपल्या जवळ बाळगून ठेवायचं आहे आणि कुठेही काम करू शकतं. तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.